होत असेल. तर आज आपल्यासोबत प्राध्यापक डी मसलेकर सर आहेत की जे आपल्याला मॅथ्स मध्ये जास्त मार्क्स कसे मिळवायचे त्याच्या ट्रिक्स सांगणार आहेत, त्याच्या टिप्स देणार आहेत आणि या व्याख्यानमालेचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. तर हाऊ टू स्कोर गुड मार्क्स इन सीईटी या व्याख्यानमालेतील दुसरं पुष्प गुंफण्यासाठी प्राध्यापक डी मसलेकर सर आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं मी मनापासून स्वागत करते. मी धन्यवाद मॅडम. पंतोजी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मसलेकर सरांचं इंट्रोडक्शन द्यावं. ओव्हर टू यू मॅडम. माझं कुठे मला पिन करायला पाहिजे दिसतंय तुम्ही. नमस्कार, मी प्रोफेसर पंतोजी राजश्री आज आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या व्हर्च्युअल मीटमध्ये. या व्हर्च्युअल माध्यमातून आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. ते आपल्याला प्राध्यापक कुलकर्णी यांनी का जमलेलो आहोत ते सांगितले आहेच. मॅथ्स अर्थात गणित या विषयाविषयी बऱ्याच जणांना एक प्रकारची भीती असते, पण सराव केला तर मॅथ्स सारखा सब्जेक्ट नाही. उत्तम गुण मिळवून देणारा म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा विषय आहे. फक्त शिक्षणापुरताच नाही तर आपल्याला आयुष्यभर हा आपल्याला भेटत राहतो प्रत्येक जीवनाच्या वळणावर, आणि म्हणून मॅथ्सला गणिताला विषयांचा राजा असं म्हटलेलं आहे. तर याची गरज आपल्याला जीवनात प्रत्येक पायरीवर लागतेच. इंजिनिअरिंगचा तर हा पायाच आहे. आणि अशा या गणित विषयामध्ये गोडी निर्माण करून जास्तीत जास्त स्कोअर सीईटी मध्ये आपण कसं करू शकू त्याचे काही टिप्स देण्यासाठी आज आम्ही प्राध्यापक डी मसलेकर, दीपक मसलेकर सरांना इथं आमंत्रित केलंय. 12वीच्या विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि येणाऱ्या सीईटी परीक्षेमध्ये सगळेजण अतिशय उत्तम गुण मिळवून पास होतील याची मला खात्री आहे. तर आज जे आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत ते अतिशय बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी त्यांची बीईची डिग्री SRTM नांदेड विद्यापीठातून घेतली आहे. तर त्यांनी त्यांची ME ची डिग्री डिझाईन मधून सोलापूर विद्यापीठामधून घेतली आहे. सध्या ते IIT बॉम्बे या संस्थेतून PhD म्हणजे डॉक्टरेटचा अभ्यास करत आहेत. त्यांनी विविध पेपर्स जे इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये प्रेझेंट केलेले आहेत. त्यांनी विविध इंजिनिअरिंग कॉलेजमधून अध्यापन पण केलेलं आहे, जसं की ऑर्किड कॉलेज, सिंहगड कॉलेज, VVP कॉलेज यामधून ते अध्यापनाचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि सध्या ते IIT बॉम्बे मधून PhDचा कोर्स कंप्लीट करत आहेत. आणि त्यांनी विविध IIT मधून जसं IIT बॉम्बे, खरगपूर या विविध IIT मधून त्यांनी वेगवेगळे ट्रेनिंग कोर्सेस पण कंप्लीट केलेले आहेत. जसं गेट ही अतिशय इंजिनिअरिंगच्या करिअर मध्ये सर्वात महत्वाची परीक्षा असते. गेटचा स्कोअर तर विद्यार्थ्यांना त्या कॅन्डिडेट्सना खूप मोठं एक्सपोजर मिळतं. विविध गव्हर्नमेंट सेक्टर मधल्या नोकऱ्या या गेट मुळे खुल्या होतात त्यांच्या गुड मार्क्स मुळे. आणि म्हणून गेटच्या परीक्षेसाठी गेली 5 वर्षांमध्ये मार्गदर्शन करत आहे. स्पर्धा परीक्षांविषयी पण ते मार्गदर्शन करतात. तर असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि ते आपल्याला गणिताविषयी दूर करणार आहेत, काही टिप्स देणार आहेत. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना बसलं तर जास्त करून म्हणजे त्यांना काही टिप्स देऊन घेतात. आणि तर मी आता आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणजे मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू.
हॅलो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. ओके, गुड. ठीक आहे, लेट अस बिगिन. मॅथमॅटिक्स. आता एक्झॅक्टली मॅथमॅटिक्सची भीती मुलांच्या मनामध्ये आहे का नाही हे कळायचा काही सध्या मार्ग नाहीये, कारण ऑनलाईन मध्ये कळत नाहीये, बिकॉज आय एम अनेबल टू रीड द फेस एक्सप्रेशन्स. पण मॅथमॅटिक्समध्ये आपण प्रत्येक डेरिव्हेशन हे जसं काही ॲझम्पशननी करतो, प्रत्येक इक्वेशनचं प्रूफ हे ॲझम्पशननी चालू करतो. लेट अस ॲझ्युम दॅट समथिंग इज इक्वल टू समथिंग, अशा प्रकारे. तसं आपण हे सुद्धा बिगिन असंच करू की लेट अस ॲझ्युम दॅट द स्टुडंट्स आर क्वाईट अफ्रेड ऑफ मॅथमॅटिक्स. स्टुडंट्सच्या मनामध्ये मॅथमॅटिक्सबद्दल भीती आहे, हे ॲझम्पशनने आपण चालू करूया. तर मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे हे तुम्ही खूपदा ऐकलं असेल, मी तेच सांगणार आहे परत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे फॉर्म्युले. फॉर्म्युलेचं पाठांतर जे आपल्याला स्कूल लेवलपासून टीचर सांगत आलेले आहेत की फॉर्म्युले पाठ पाहिजेत, फॉर्म्युले पाठ पाहिजेत, तर हा पार्ट तुमचा अतिशय क्लिअर पाहिजे, फॉर्म्युले. आणि इथं आपल्याला CET मध्ये तुम्हाला माहीत असेलच 100 क्वेश्चन्स आहेत, आणि 100 क्वेश्चन्स सॉल्व करण्यासाठी मॅथमॅटिक्सचे किती टाइम अवेलेबल आहे माहित आहे का सगळ्यांना? 100 क्वेश्चन सॉल्व करायला टाइम किती अवेलेबल आहे माहित नाही कुणालाच? ठीक. तर 100 क्वेश्चन्ससाठी 90 मिनिट्सचा टाइम अवेलेबल आहे, 90 मिनिटाचा. याचा मिनिंग काय की एक क्वेश्चन हा तुमचा 1 मिनिटापेक्षाही कमी वेळामध्ये सॉल्व झाला पाहिजे. त्यासाठी पहिली गोष्ट आहे की फॉर्म्युलेचं रिव्हिजन करणे. आता ही रिव्हिजन कशी करायची, तर प्रत्येक चॅप्टर नंतर ही तुम्ही समरी तयार करणं एक्सपेक्टेड आहे. तुमच्या हँडरायटिंगमध्ये तुम्हाला समरी लिहिणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर झाला, तर डेरिव्हेटिव्ह मधली जी समरी आहे ही समरी तुम्हाला लिहिता आली पाहिजे, आणि ती लिहिलेली तुमच्याकडे पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे ती समरी जर लिहिली नसेल तुम्ही, तर ती समरी लिहिण्याचा ट्राय करा, की जे तुम्हाला कळलेलं आहे किंवा त्याची फॉर्म्युल्याची लिस्ट बनवणं ट्राय करा. तर पहिली गोष्ट आहे फॉर्म्युल्याचं पाठांतर, आणि दुसरी गोष्ट आहे प्रत्येक चॅप्टरची समरी. तिसरी जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की एक्झाम मध्ये प्रॉब्लेम जर सॉल्व्ह होत नसेल तर त्या प्रॉब्लेमला टच करून बसायचं नाही, तो सोडून द्यायचा आणि पुढच्या प्रॉब्लेमकडे जायचं. मुलांचं एक्झॅक्टली एक्झाम मध्ये उलट होतं की ज्यावेळेस त्यांना एखादा प्रॉब्लेम हा डिफिकल्ट वाटतो किंवा येत नाही, त्यावेळेस त्यांनी काय करतात की त्या प्रॉब्लेमला ट्राय करत बसतात डिफरंट मेथड्सने. तर एक्झाम मध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम येत नसेल तर तो प्रॉब्लेम सरळ सोडून देतात पुरता आणि बाकीच्या क्वेश्चनकडे टर्न करा, कारण इथं क्वेश्चन सॉल्व करायला 1 मिनिटापेक्षाही कमी टाइम आपल्याकडे आहे. ठीक आहे. आणि CETचा जो पेपर आहे हा कन्सेप्ट्सवर बेस्ड पेपर आहे. कन्सेप्ट्सवर. बोर्डचा पेपर जो असतो हा ठरलेला ट्रॅडिशनल पेपर असतो बोर्डचा. आता अनफॉर्च्युनेटली ह्या वर्षी बोर्डची एक्झाम झालेलीच नाहीये, त्यामुळे तुम्हाला बोर्डचा पेपर कसा आहे याचा फील कदाचित नसेल. तर बोर्डला एक ठरलेला पॅटर्न आहे, ठरलेल्या पॅटर्नचे एक्झाम्पल्स येतात. पण CET मध्ये जे एक्झाम्पल्स असतात हे कन्सेप्ट बेस्ड एक्झाम्पल्स असतात, आणि याला शॉर्टकट्सने सॉल्व करायचं आहे. मी काही एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता कन्सेप्ट म्हणजे काय एक्झॅक्टली? व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह? व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ
derivative. Let us understand what is the concept of derivative. We write dy by dx. What does that mean? Dy by dx is called derivative of y with respect to x. Derivative of y with respect to x. आणि ह्या डेरिव्हेटिव्ह मध्ये या x ला इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणलं जातं. इंडिपेंडंट व्हेरिएबल. and this y is called dependent variable. Y is called as dependent variable. Dependent variable. Okay, no problem. So what does this derivative indicate? It indicates that you have two variables x and y, and if you change the value of x by amount dx, then the corresponding change in the value of y will be dy. म्हणजे काय की जर तुम्ही x ची व्हॅल्यू ही dx एवढ्या अमाउंटने चेंज केली तर y मध्ये किती चेंज होतो? dy एवढा चेंज होतो. आणि हा चेंज जो होतो, ह्या चेंजचा जो रेशो आहे याला डेरिव्हेटिव्ह असं म्हणलं जातं. चेंज इन y अपॉन चेंज इन x. आणि याचे खूप सारे एक्झाम्पल्स हे आपल्या सिलेबस मध्ये आहेत. मी डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट बद्दल बोलतोय. कन्सेप्च्युअल स्टडी काय आहे त्याचे एक्झाम्पल तुम्हाला देतोय मी फक्त. dy by dx. dy by dx is called derivative of y with respect to x. X is the independent variable and this y is called dependent variable. तुम्हाला एक साधी गोष्ट लक्षात असेल की आपण गाडीमध्ये पेट्रोल भरतो टू व्हीलर मध्ये. समजा त्या पेट्रोलचं व्हॉल्यूम हे व्ही आहे. समजा 3 लिटर पेट्रोल तुम्ही भरलेलं आहे असं इमॅजिन करा. पण आजच्या काळात 3 लिटर भरणं थोडंसं अवघड आहे. रेट्स खूप झाले. लेट अस अज्युम दॅट यू हॅव फिल्ड अ पेट्रोल ऑफ व्हॉल्यूम 3 लिटर्स इन युअर बाईक. तुम्ही बाईक मध्ये 3 लिटर पेट्रोल भरले आणि बाईक चालू केलेली आहे आणि चालवताय तुम्ही बाईक. ज्यावेळेस तुम्ही बाईक चालवता त्यावेळेस काय होतं? पेट्रोल किती भरलेलं आहे आपण? व्ही. व्हॉल्यूम ऑफ इज 3 लिटर्स. त्यावेळेस अजून 2 पॅरामीटर चेंज होतात. एक तर डिस्टन्स चेंज होतं त्या बाईकने ट्रॅव्हल केलेलं, आणि टाइम हा चेंज होतो. दिस टाइम इज ऑलवेज कॉल्ड एज अ फॉरवर्ड मार्चिंग व्हेरिएबल. टाइमला फॉरवर्ड मार्चिंग व्हेरिएबल असं म्हणतात, कारण टाइम हा रिटर्न कधीच जात नाही, तो नेहमी पुढे पुढे जातो. फॉरवर्ड मार्चिंग व्हेरिएबल. तर ज्यावेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस कुठल्या गोष्टी चेंज होणार आहेत ह्याचा आपण स्टडी करतोय. की एक तर डिस्टन्स चेंज होणार आहे, दुसरा टाइम चेंज होणार आहे. टाइम हा कंटिन्युअस चेंज होतोय. आणि तुमचे हे जे तुम्ही 3 लिटर पेट्रोल गाडीत भरलेलं आहे ह्याची क्वांटिटी वाढेल का कमी होईल विथ रिस्पेक्ट टू टाइम? whether it will increase or decrease? No idea? Okay. तर ही क्वांटिटी डिक्रीज होईल. ही क्वांटिटी काय होईल? डिक्रीज होईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय काय व्हेरिएबल चेंज होतात? व्ही चेंज होतोय, एक्स चेंज होतोय आणि टाइम टी हा चेंज होतोय. डिक्रीज होईल. करेक्ट. समर्थ राठोड. ठीक आहे. व्ही, एक्स अँड टी. तर इथं आपण 2 प्रकारचे डेरिव्हेटिव्ह हे लिहू शकतो. डीव्ही बाय डीएक्स आणि डीव्ही बाय डीटी. तर लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण बाईक चालवतो त्यावेळेस फ्युएलचं व्हॉल्यूम हे चेंज होत आहे आणि डिस्टन्स चेंज होतं. तुम्ही जेवढं डिस्टन्स जास्त चालवणार तेवढं व्हॉल्यूम हे डिक्रीज होणार आहे. तुम्ही जेवढ्या जास्त वेळ गाडी चालवणार आहे तेवढ्या जास्त व्हॉल्यूम हे कमी होत राहील. म्हणजे काय की 2 क्वांटिटी चेंज होतात. एक क्वांटिटी चेंज झाली की दुसरी ऑटोमॅटिक त्याच्यासोबत चेंज होते.
आणि हा चेंज होण्याचा जो रेशो आहे याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. चेंज इन एक्स अँड चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन एक्स अँड चेंज इन व्हॉल्यूम. आय थिंक हे तुम्हाला एक्झाम्पल कळालं आहे का नाही मला माहित नाही, पण कळालं असेल तर मला येस म्हणून रिप्लाय तरी द्या. ओके, तर हा झाला डेरिव्हेटिव्ह. याला आपण काय म्हणणार की डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम. इथं दोन डेरिव्हेटिव्ह मिळाले. तर डेरिव्हेटिव्ह एक्झॅक्टली काय आहे, तर हा आहे चेंज इन डिपेंडंट व्हेरिएबल डिवाइडेड बाय चेंज इन इंडिपेंडंट व्हेरिएबल. तर दोन व्हेरिएबल मध्ये जो चेंज होतो ह्या चेंजचा जो रेशो आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे, हा झाला डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट. आता इंटिग्रेशनचा कन्सेप्ट, कन्सेप्च्युअल स्टडी बद्दल बोलतोय की इंटिग्रेशनचा कन्सेप्ट काय आहे आणि त्याचे ऍप्लिकेशन खूप चांगले आहेत. फॉर एक्झाम्पल, हा आपल्याकडे एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि इथे एक कर्व आहे. हा इक्वेशन ऑफ दिस कर्व इज वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ दिस कर्व? वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. ठीक आहे, तर जर मला हा एरिया फाइंड आउट करायचा असेल, ए पासून बी पर्यंतचा जर एरिया फाइंड आउट करायचा असेल, ए टू बी हा जर मला एरिया एस्टिमेट करायचा असेल, हा एरिया, तर मी कसा एस्टिमेट करणार, कसा कॅल्क्युलेट करणार हा एरिया? तर हा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला मॅथ्स मध्ये डायरेक्ट काही फॉर्म्युला असा अवेलेबल नाहीये. पण इंटिग्रेशनचा यूज काय होतोय ते मी सांगायचा प्रयत्न करतोय. व्हॉट इज द यूज ऑफ इंटिग्रेशन? तर यूज काय होईल की असा जो इरेग्युलर एरिया आहे, हा इरेग्युलर एरिया हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर त्यासाठी मी काय करेन, त्यासाठी मी आधी एक छोटीशी स्ट्रिप घेईन. इथे ही आहे स्मॉल स्ट्रिप, ही स्मॉल स्ट्रिप आहे. ह्या स्ट्रिपची हाईट वाय आहे, स्ट्रिपची हाईट ही वाय आहे आणि ह्या स्ट्रिपची थिकनेस जी आहे, विड्थ जी आहे, ही dx आहे. आता ही जी स्ट्रिप आहे छोटीशी रेड कलरने दाखवलेली, ह्या स्ट्रिपचा एरिया किती असेल? दॅट इज कॉल्ड ॲज एलिमेंटल एरिया. एलिमेंटल एरिया. व्हॉट विल बी दॅट एलिमेंटल एरिया? dA इक्वल टू, ही जी स्ट्रिप आहे ही एखाद्या रेक्टँगल सारखी आपल्याला दिसते, रेक्टँगल सारखी. ओके, रेक्टँगल सारखी दिसते. व्हॉट इज द एरिया ऑफ रेक्टँगल? लेंथ इंटू हाईट. सो y इंटू dx, y इंटू dx. इज इट ओके? तुमचे माईक अनम्यूट होत नाहीत का? का तशी ऍडजस्टमेंट केली आहे? माईक अनम्यूट नाहीयेत सर कोणाचे. अनम्यूट होत? उत्तर देऊ शकतील कारण डिस्टर्बन्स फार येतो म्हणून माईक अनम्यूट केलं. ठीक आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, एकच मिनिट. मला ते रिप्लाय घ्यायची सवय लागलेली आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर एरिया हा झाला डीए, एरिया डीए इक्वल टू वाय इंटू dx. दिस इज द एरिया ऑफ दिस स्ट्रिप. आणि हा ब्ल्यू कलरचा एरिया आपल्याला कसा मिळेल? हा जो ब्ल्यू कलरचा एरिया आहे हा आपल्याला कसा मिळेल? जर आपण अशा छोट्या छोट्या स्ट्रिप ऍड करत राहिलो, इथे एक स्ट्रिप, इथे एक स्ट्रिप, इथे एक स्ट्रिप, अशा छोट्या छोट्या जर स्ट्रिप आपण ऍड करत राहिलो तर हा टोटल एरिया मिळेल. आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या एरियाची समेशन करणे म्हणजे इंटिग्रेशन आहे. सो व्हॉट इज इंटिग्रेशन? इंटिग्रेशन इज नथिंग बट समेशन डीए. आणि ह्या छोट्या छोट्या एरियाला ऍड केल्यानंतर आपल्याला मोठा एरिया मिळेल, ए मिळेल.
समजतंय का? पहा, इंटिग्रेशन इज नथिंग बट समेशन. सम केली आपण. कशाची सम केली? एरियाची समेशन केली. स्मॉल एरियाज, याला एलिमेंटल एरिया असं म्हणलं जातं. एलिमेंटल एरिया. इंटिग्रेशन इज समेशन. आता इंटिग्रेशन मध्ये एक पार्ट आहे ज्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स असं म्हणतात. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, तर याचं मी ऍप्लिकेशन पण सांगतो की इंटिग्रेशनचा एक्झॅक्ट यूज काय आहे, जो आपल्या सिलेबस मध्ये आहे. तो यूज असा आहे की इरेग्युलर एरिया फाइंड आउट करण्यासाठी ह्या इंटिग्रेशनचा यूज होतो. म्हणजे काय? जर तुमच्याकडे रेक्टँगल असेल तर त्याचा एरिया काय लिहिणार? एल इंटू बी, एरिया ऑफ रेक्टँगल. जर तुमच्याकडे सर्कल असेल त्याचा एरिया काय लिहिणार? पाय आर स्क्वेअर. पण जर मी असा प्रॉब्लेम दिला तुम्हाला, हा प्रॉब्लेम असा दिला की हा शेडेड एरिया फाइंड आउट करा, काही फॉर्म्युला आहे का त्याच्यासाठी, त्या एरियासाठी तुमच्याकडे? नाही. तर अशा प्रॉब्लेमला हँडल करण्यासाठी आपल्याला इंटिग्रेशनचा यूज होतो. आता याच्यामध्ये मी एक तुम्हाला फेमस एक्झाम्पल सांगतो की हा साइन कर्व आहे. मी जो ड्रॉ करतोय तो हा साइन कर्व आहे. हा साइन कर्व तुम्हाला माहित असेल, इकडे एक्स आहे, इकडे वाय एक्सिस वर साइन एक्स ची व्हॅल्यू आहे. साइन एक्स 0, साइन एक्स ची व्हॅल्यू पाय बाय 2 ला 1 बनते. ही व्हॅल्यू साइन एक्स ची 1 आली. साइन पाय 0, साइन 3 पाय बाय 2 किती आहे? साइन 3 पाय बाय 2 माहित नाही, -1. इथं आहे 2 पाय, साइन 2 पाय. आता जर आपल्याला हा एरिया फाइंड आउट करायचा असेल, नीट ऐका, बारीक काही नाही, ऐका तुम्ही. जर हा एरिया मला फाइंड आउट करायचा आहे, हा शेडेड एरिया, याच्यासाठी काही फॉर्म्युला आहे का तुमच्याकडे? लेंथ इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट, पाय आर स्क्वेअर एच, असं काही फॉर्म्युला अवेलेबल आहे का तुमच्याकडे? यू आस्क टू युअर सेल्फ, इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट दिस शेडेड एरिया, हा जर शेडेड एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल, डिटरमाइन करायचा असेल, तर कुठला फॉर्म्युला हा अवेलेबल आहे का? नाही. मग याच्यासाठी इंटिग्रेशनचा यूज होतो. बरं, कोण सांगेल मला एरिया, हा एरिया किती असेल? हा साइन कर्व आहे. या कर्वचं इक्वेशन काय आहे? y इक्वल टू साइन एक्स. कर्वचं इक्वेशन काय आहे? y इक्वल टू साइन एक्स. तर हा शेडेड एरिया किती असेल? कोण सांगू शकेल? आन्सर तुम्ही मला मेसेज करू शकता. आन्सर मेसेज करता येईल. हा शेडेड एरिया किती असेल? नाही. ठीक आहे. तर हा शेडेड एरिया किती असेल मी ओरली सांगतो. तुम्ही म्हणताल तुम्ही सॉल्व्ह करायला तुम्हालाच माहित आहे. तसं नाही, तुम्हाला पण कळेल. हा टोटल एरिया असेल 0. किती असेल एरिया टोटल? हा 0 असेल. कशामुळे 0 असेल? त्याचं रिझन असं आहे की हा जो एवढा एरिया आहे हा अबोव एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिसच्या वर काढलाय, म्हणजे हा पॉझिटिव्ह एरिया आहे. आणि हा खालचा इथला जो एरिया आहे हा एक्स ऍक्सिसच्या खाली काढलेला आहे, हा निगेटिव्ह एरिया आहे. मग समजा जर हा 100 असेल, हा एरिया समजा 100 आहे, हा किती असेल? -100 असेल. आणि दोन्हीची ऍडिशन किती मिळेल हो? मग 0 मिळेल. मग साइन कर्वच्या अंडरचा एरिया किती येतो म्हणून सांगणार तुम्ही? 0. पण कधी? जर तुम्ही 0 टू π/2 मध्ये असताल तर. नाहीतर सगळ्या ठिकाणी तुम्ही 0 म्हणताल, मार्क पण 0 येतील मग. तर 0 टू π/2 या रेंज मध्ये तुम्ही असताल तर साइन कर्वच्या अंडरचा एरिया किती येणार? 0 येणार. का 0 येणार कळालं का सगळ्यांना? से ऍटलिस्ट येस ऑर नो? येस. ओके, गुड. कारण जो एरिया वर आहे, अबोव एक्स ऍक्सिस आहे, तेवढाच एरिया हा बिलो एक्स ऍक्सिस आहे. ठीक आहे. हे झालं साइन कर्व बद्दल.
आता इंटिग्रेशन मध्ये काही शॉर्टकट आहेत, मी त्याच्याबद्दल माहिती देतो तुम्हाला. तुम्ही सगळ्यांनी इंटिग्रेशन बाय पार्ट्स असा रूल पाहिला असेल. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. Yes, sir. इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही डी एक्स इक्वल टू u इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी एक्स ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स. हा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा. समजा Okay, sir. ओके गुड. तर समजा मी असं विचारलं की एक्स क्यूब इंटू साइन एक्स याचं इंटिग्रेशन सांगा. आता ज्यांना प्रॅक्टिस केली त्यांना कळेल की तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी 3 वेळेस इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. 3 वेळेस. का बरं? कारण एक्स ची पॉवर ही 3 आहे. मी काय बोलतोय समजतंय का? पहा सगळ्यांना. इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब इंटू साइन एक्स हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. किती वेळेस यूज करावा लागेल? 3 वेळेस यूज करावा 3 लागेल. times. कारण एक्स ची Okay, पॉवर sir. किती आहे? 3 आहे. मग मी याला डायरेक्ट सॉल्व्ह करतो. कसं ते पहा. लेट आय इक्वल टू गिवन इंटिग्रेशन. आय इक्वल टू गिवन इंटिग्रेशन. फर्स्ट टर्म कॉन्स्टंट एक्स क्यूब ऍज इट इज. एक्स क्यूब इज द फर्स्ट टर्म. साइन एक्स विल बी द सेकंड टर्म. लिएट रूल तुम्हाला आठवत असेल. LIATE. लॉगरिथमिक फंक्शन, इनवर्स फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर एक्स क्यूब हे असेल फर्स्ट फंक्शन, साइन एक्स असेल सेकंड फंक्शन. ठीक आहे. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ सेकंड? व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ साइन Sin एक्स? x. किती असेल? साइन एक्सचं इंटिग्रेशन कोण सांगेल मला? किती असेल? साइन एक्सचं इंटिग्रेशन हे असेल मायनस कॉस एक्स. किती असेल? मायनस cos कॉस एक्स. मायनस कॉस एक्स. व्हेरी गुड. मायनस कॉस एक्स. हा आता रिप्लाय देतात मुलं. तर आता पुढे काय करायचं बघा. हा शॉर्टकट लक्षात घ्या. अरे प्लस और मायनस कॉस एक्स लिहिलंय. तसं नाहीये. 2 नसतात. साइन एक्सचं इंटिग्रेशन हे आहे मायनस कॉस एक्स. ठीक आहे. तर आता पुढे काय करायचं? एकाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन करायचं. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती मिळेल? व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब? 3x स्क्वेअर. 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती मिळेल? 6x. 6x चा डेरिव्हेटिव्ह किती मिळेल? 6. ओके. गाड़ी तो भी नहीं है मगर इसका चाय वाले का लेते तो आओ तो. एक्स क्यूब. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती येईल? 3x स्क्वेअर. 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 6x. 6x चा डेरिव्हेटिव्ह हा मिळेल 6. ठीक आहे. आणि दुसऱ्याचं कंटिन्युअसली इंटिग्रेशन घेत राहायचं. इंटिग्रेशन मायनस कॉस एक्सचं इंटिग्रेशन किती होईल? मायनस कॉस एक्स विचारतोय मी. कॉस एक्स नाही, मायनस कॉस एक्स. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ मायनस कॉस एक्स? दॅट इज मायनस साइन एक्स. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ मायनस साइन एक्स? मायनस साइन एक्सचं इंटिग्रेशन किती असेल? प्लस कॉस एक्स असेल. प्लस कॉस एक्स. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स? साइन एक्स. कळालं का? पहा. एकाचा कंटिन्युअसली डेरिव्हेटिव्ह घेत राहायचा आहे आणि दुसऱ्याचं कंटिन्युअसली इंटिग्रेशन करत राहायचंय. ठीक आहे. आणि याच्यानंतर काय करायचं? अल्टरनेट साइन द्यायचे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड सो ऑन. एका स्टेप मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का नाही? समजतोय का? बघा. एक्स क्यूब इंटू साइन एक्स याचं जे इंटिग्रेशन आहे हे एका स्टेप मध्ये सॉल्व्ह झालेलं आहे. 3 वेळेस इंटिग्रेशन बाय पार्ट्सची गरज करायची पडली नाही. इनडायरेक्टली आपण तेच केलेलं आहे, पण त्याला फॉर्म्युला लिहून दरवेळेस इंटिग्रेशन काढायची गरज नाही. असे शॉर्टकट तुम्हाला एक्झाम मध्ये माहित पाहिजे. ओके. अजून एक प्रॉब्लेम बघा, तुम्हाला लक्षात येईल ताबडतोब. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू फाइंड आउट इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स.
dx. X square into e raised to x dx. Let I equal to given integration. X square is the first function, e raised to x is the second function according to Lie rule. Exponential function हे नेहमी सेकंड पोझिशनला असतं. ठीक आहे. तर या केसमध्ये आपण काय करणार, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, एक्स स्क्वेअर ऍज इट इज. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन, व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स. ई रेज टू एक्स इंटिग्रेशन किती असेल, ई रेज टू एक्स. आता पुढे काय करायचं, एकाचा कंटिन्युअस डेरिव्हेटिव्ह घेत राहायचा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येईल, कोण सांगेल. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, 2x. 2x. What is the derivative of 2x? What is the derivative of 2x? 2. 2. Correct. 2. एक्स स्क्वेअरचा कंटिन्युअस मी डेरिव्हेटिव्ह घेत राहिलो. आता इंटिग्रेशन करत राहायचं दुसऱ्याचं कंटिन्युअसली. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स, ई रेज टू एक्स. E raised to x. What is the integration of e raised to x? That is e raised to x. तुम्ही म्हणता 2 च्या पुढे का लिहिलं नाही सर काही. 2 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 0. X. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 विल बी 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 विल बी 0. आणि याच्यानंतर साइन्स ठेवायचे अल्टरनेट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड सो ऑन. So in a single step I equal to x square e raised to x minus 2x e raised to x plus 2 e raised to x plus c constant of integration. हे एका स्टेप मध्ये आन्सर झालं. हा शॉर्टकट सगळ्यांना कळाला का बघा, हा खूप इम्पॉर्टंट आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा कुठलाही प्रॉब्लेम हा तुम्हाला 1 मिनिटाच्या आत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल ह्या शॉर्टकटने. एकाचा कंटिन्युअस डेरिव्हेटिव्ह घेत राहा आणि दुसऱ्याचं कंटिन्युअस इंटिग्रेशन करत राहा. ठीक आहे. तर हा एक इंटिग्रेशनचा शॉर्टकट आहे. तर मी डेरिव्हेटिव्हचा मिनिंग सांगितला, मी इंटिग्रेशनचा मिनिंग सांगितला. हा मिनिंग कळणं तुम्हाला गरजेचं आहे आणि कन्सेप्च्युअल स्टडी होणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर मुलांना जे काही डाऊट्स असतात ते कर्व ट्रेसिंग मध्ये डाऊट असतात. कर्व ट्रेसिंग मध्ये म्हणजे कुठला कर्व दिला तर तो कसा काढायचा तेच कळत नाही, मग पाठांतर करतात त्याला. फॉर एक्झाम्पल y इक्वल टू एक्स स्क्वेअर, कशाचं इक्वेशन आहे हे, सर्कलचं का लाईनचं, कोण सांगू शकेल. हे इक्वेशन कशाचं आहे, सर्कलचं आहे का लाईनचं आहे, का माहितच नाही काही. ठीक आहे. y इक्वल टू एक्स स्क्वेअर हे इक्वेशन पॅराबोलाचं आहे. कशाचं आहे इक्वेशन हे, पॅराबोला. तर एक साधा नियम असा आहे, इफ पॉवर ऑफ एक्स इज इव्हन देन कर्व इज सिमेट्रिक अबाउट y ऍक्सिस. म्हणजे काय की जर एक्स ची पॉवर इव्हन असेल तर हा कर्व कोणत्या ऍक्सिसला सिमेट्रिक आहे, y ऍक्सिसला सिमेट्रिक आहे. म्हणजे कर्व कसा दिसणार आपल्याला, हा एक्स ऍक्सिस, हा y ऍक्सिस आणि हा कर्व y ऍक्सिसला सिमेट्रिक आहे. आणि याचं इक्वेशन काय आहे, y इक्वल टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे. तर हा जो कर्व आहे हा y ऍक्सिसला सिमेट्रिक आहे. म्हणजे काय नेमकं सिमेट्रिक आहे याचा अर्थ काय की जर तुम्ही ह्या ग्राफला फोल्ड केलं, म्हणजे नोटबुक जसं फोल्ड करता क्लास संपल्यानंतर, तशा प्रकारे जर तुम्ही फोल्ड केलं ह्या ग्राफला तर हे दोन पार्ट जे आहेत ते बरोबर ओव्हरलॅप होतात. y ऍक्सिस भोवती जर ह्या ग्राफची तुम्ही घडी घातली तर हे दोन पार्ट ओव्हरलॅप होतात. याला म्हणायचं सिमेट्रिकल अबाउट y ऍक्सिस. नाउ यू टेल मी, I have equation x raised to 4 is equal to y. X raised to 4 equal to y. Now given curve is symmetric about which axis?
विच इज द ऍक्सिस ऑफ सिमेट्री फॉर द गिवन कर्व. हा जो कर्व आहे हा कोणत्या ऍक्सिसला सिमेट्रिक असेल? कळालं नाही, मी सांगतो रिपीट. सिमेट्री चेक करण्यासाठी एक्स किंवा वाय ची पॉवर पाहिली जाते. एक्स ची पॉवर 4 आहे आणि 4 हा इव्हन नंबर आहे. कसला नंबर आहे? इव्हन नंबर आहे. जर एक्स ची पॉवर इव्हन असेल, एक्स ची पॉवर जर इव्हन असेल तर कर्व हा वाय ऍक्सिसला सिमेट्रिक असतो, वाय ऍक्सिसला. आणि वाय ची पॉवर जर इव्हन असेल तर कर्व हा एक्स ऍक्सिसला सिमेट्रिक असतो. समजताय का? पहा सगळ्यांना. नाही कळालं? एक्स ची पॉवर इव्हन असेल, कोणत्या ऍक्सिसला सिमेट्री असणार? सिमेट्री अबाउट वाय ऍक्सिस. इफ पॉवर ऑफ वाय इज इव्हन, वाय ची जर पॉवर इव्हन असेल, सिमेट्री इज अबाउट एक्स ऍक्सिस. Very good. Symmetry is about x-axis. Now you tell me, x square plus y square equal to r square. What about the symmetry of this curve? कोणत्या ऍक्सिसला हा कर्व सिमेट्रिक असेल? नाही समजत? ठीक आहे. x ची पॉवर 2 आहे. 2 हा इव्हन नंबर आहे, म्हणजे कर्व हा वाय ऍक्सिसला सिमेट्रिक आहे. वाय ची पॉवर 2 आहे. 2 हा इव्हन नंबर आहे, म्हणजे कर्व हा एक्स ऍक्सिसला सिमेट्रिक आहे. म्हणजे दिलेला जो कर्व आहे हा दोन्ही ऍक्सिसला सिमेट्रिक आहे. ही सिमेट्री तुम्हाला कळाली पाहिजे एक्झाम साठी. ठीक आहे. तर डेरिव्हेटिव्ह झाला, इंटिग्रेशन झालं, कर्व ट्रेसिंग झालेलं आहे. मग कर्वचं इक्वेशन आहे का लाईनचं इक्वेशन आहे, कसं ओळखणार? दिलेलं हे जे इक्वेशन आहे हे कर्वचं आहे का लाईनचं आहे, कशावरून ओळखणार? का तसं ओळखायचं, पाठ करायचं आपण तसं? व्हॉट इज युअर ओपिनियन? हाऊ विल यू आयडेंटिफाय वेदर दिस गिवन इक्वेशन इज ऑफ कर्व और अ स्ट्रेट लाईन? कसं आयडेंटिफाय करणार सांगा? नाही माहित? ठीक आहे, मी सांगतो. तर याच्यामध्ये काय आहे की लाईनचं जे इक्वेशन आहे, स्ट्रेट लाईन, ऑफकोर्स स्ट्रेट लाईन याचं इक्वेशन, याच्यामध्ये आता मी डिग्री हा वर्ड वापरत नाही, तुम्हाला ते परत एक्सप्लेन करावं लागेल. एक्स ची हायेस्ट पॉवर 1 असते, वाय ची हायेस्ट पॉवर ही 1 असते, आणि एक्स इंटू वाय हा प्रोडक्ट अबसेंट असतो. लाईनच्या इक्वेशनची कॅरेक्टरिस्टिक्स कळाली का? पहा, लाईनच्या इक्वेशन मध्ये एक्स ची हायेस्ट पॉवर ही 1 असते, वाय ची हायेस्ट पॉवर 1 असते, आणि एक्स इंटू वाय हा प्रोडक्ट अबसेंट असतो. तर ते लाईनचं इक्वेशन आहे. जर असं मी लिहिलं 2x - 5y = 0, हे लाईनचं इक्वेशन आहे का? हे लाईनचं इक्वेशन आहे का? तुम्हाला काय वाटतं? से ॲट लिस्ट येस ऑर नो. व्हॉट इज युअर ओपिनियन वेदर दिस इज इक्वेशन ऑफ लाईन? Yes, sir. It is equation of line. Why? Because the highest power of x is 1, highest power of y is 1, and x into y term is absent. x into y term is absent. तर हे लाईनचं इक्वेशन आहे. आणि जर मी असं लिहिलं 2x² - 5y + 7 = 0, हे लाईनचं इक्वेशन आहे का हो? No, sir. नो, बिकॉज इक्वेशन ऑफ लाईन इज अ फर्स्ट डिग्री इक्वेशन. आता डिग्री वगैरे काय त्याच्यात जात नाही मी, पण अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा ह्या मोमेंटला, कारण ह्या मोमेंटला नवीन गोष्टी शिकणं थोडं अवघड असतं. एक्स ची हायेस्ट पॉवर 1 आहे, वाय ची हायेस्ट पॉवर 1, आणि एक्स इंटू वाय हा प्रोडक्ट अबसेंट आहे.
म्हणून हे लाईनचं इक्वेशन आहे. लाईनच्या इक्वेशनची ही स्पेशालिटी आहे. तर इक्वेशन कसे ओळखायचे, लाईनचं इक्वेशन आहे का कर्वचं इक्वेशन आहे, हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन यांचा मिनिंग समजला पाहिजे आणि ते शॉर्ट मध्ये कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. जसं मी एक एक्झाम्पल सांगितलं, एक्स इंटू किंवा एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. एकाचा कंटिन्युअसली डेरिव्हेटिव्ह घेत राहा, दुसऱ्याचं कंटिन्युअस इंटिग्रेशन करत राहा. फॉर एक्झाम्पल अजून एक पहा, त्याच्यावरच एक्झाम्पल सांगतो कारण कंपल्सरी असतोच ह्याच्यावर एक क्वेश्चन. असं लिहिलं असेल एक्स इंटू साइन 3x dx. How will you find out this integration? Integration of x into sin 3x dx. कसं करणार? Let I equal to given integration. First term as it is, x as it is. Now what is the integration of sin 3x? Minus cos 3x by 3. Minus cos 3x by 3. Correct आहे? x as it is ठेवलं, फर्स्ट टर्म as it is ठेवली आपण, फर्स्ट टर्म आणि ही सेकंड टर्म, फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन, फर्स्ट आणि सेकंड. तर एकाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कशाचा डेरिव्हेटिव्ह घेणार मला कोण सांगेल? कशाचा डेरिव्हेटिव्ह घेणार तुम्ही आता? x चा डेरिव्हेटिव्ह. मग किती येणार x चा डेरिव्हेटिव्ह? 1 येणार. आणि दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन करणार, मायनस कॉस 3x. याचं इंटिग्रेशन किती असेल? ते असेल मायनस साइन 3x डिवाइडेड बाय 9. कारण 3 ने डिवाइड केल्यावर हे 3 इंटू 3 परत एकदा 9 तयार होईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सायन्स द्यायचे आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. एका स्टेप मध्ये प्रॉब्लेम सुटला आहे. आय इक्वल टू मायनस इंटू एक्स मायनस एक्स कॉस 3x बाय 3 मायनस मायनस कॅन्सल्स प्लस साइन 3x बाय 9 प्लस सी. काय डिफिकल्ट आहे बघ. आणि एरिया अंडर साइन कर्व किती येतो म्हणून सांगितलं? 0 to 2 पाय मध्ये. 0 का नॉन झिरो? एरिया अंडर साइन कर्व. व्हॉट इज द एरिया अंडर साइन कर्व? एरिया अंडर साइन कर्व. साइन कर्व कसा असतो? वेव्ह काढलेली असेल तुम्ही फिजिक्स मध्ये, तशा प्रकारची ही वेव्ह आहे साइन वेव्ह. हा टोटल एरिया किती असतो म्हणून सांगितलं मी? 0. झिरो. का बरं झिरो येतो? Because both are same. Both are same and one area is above y-axis, one area is Positive and one area is negative. another area is negative. But Yes. if I take the area from 0 to pi by 2 only, oh I'm sorry, 0 to pi only, फक्त मी एवढाच एरिया तुम्हाला विचारला, हा झिरो असेल का नॉन झिरो असेल? मग Non-zero. नॉन झिरो असेल. ठीक आहे. तर हे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला क्लिक झाल्या पाहिजेत, स्मॉल गोष्टी. आणि सिमेट्री बद्दल पण सांगितलं. कर्वची सिमेट्री कशी ओळखणार सांगा मला एकदा. कर्वची सिमेट्री तुम्ही कशी ओळखणार? एखादा कर्व एक्स ऍक्सिसला सिमेट्रिकल आहे का वाय ऍक्सिसला सिमेट्रिकल आहे, कसं ओळखणार तुम्ही? So if the power of x is even, if power of x, let me write once again, if power of x is even, then the curve is symmetric about y-axis. Curve is symmetric about y-axis. ठीक आहे. जर x ची पॉवर इव्हन असेल तर कर्व कुठल्या ऍक्सिसला सिमेट्रिक आहे? वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसला. आता बघा त्याचं एक्झाम्पल, y इक्वल टू एक्स स्क्वेअर. y इक्वल टू एक्स स्क्वेअर हे कर्वचं इक्वेशन आहे. मग हा कर्व कोणत्या ऍक्सिसला सिमेट्रिक आहे म्हणून सांगणार तुम्ही? वाय ऍक्सिसला सिमेट्रिक आहे. व्हेरी गुड. दिस कर्व इज सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस बिकॉज पॉवर ऑफ एक्स इज इव्हन. आणि सिमेट्री कशी चेक करायची? तर सिमेट्री चेक करायची मेथड अशी आहे की हा कर्व काढलेला आहे, हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस,
आणि हा ग्राफ फोल्ड केला असं इमॅजिन करा तुम्ही, फोल्ड केला, अबाउट वाय ऍक्सिस याची घडी घातली तुम्ही, तर त्यावेळेस हे दोन पार्ट ओव्हरलॅप झाले पाहिजेत, तर त्याला म्हणायचं की सिमेट्री आहे. आता काही केसमध्ये तुम्हाला ग्राफ सिमेट्रिक वाटेल बघा, हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, हा ग्राफ सिमेट्रिक आहे असं तुम्हाला वाटेल, इथं ए आणि इथं मायनस ए. ठीक आहे, हा कर्व सिमेट्रिक आहे का वाय ऍक्सिसला, कोण सांगेल मला? हा जो कर्व काढलाय हा वाय ऍक्सिसला सिमेट्रिक आहे का? नाही. दिस कर्व इज नॉट सिमेट्रिक Not. अबाउट वाय ऍक्सिस, because if you fold about y-axis, these two pieces are not going to overlap. Are you with me? So if you fold this graph about y-axis, then these two parts, this one and this one, these two parts will not overlap. म्हणजे काही कर्व्स दिसायला सिमेट्रिक दिसतात पण ते सिमेट्रिक नसतात. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे जे कन्सेप्ट आहेत, फॉर्म्युले आहेत, हे तुम्हाला क्लिअर कट झाले पाहिजेत. हे शॉर्टकट्स की डेरिव्हेटिव्ह फास्ट कसा घेता येईल, इंटिग्रेशन फास्ट कसं करता येईल, हे शॉर्टकट्स तुम्हाला माहीत पाहिजेत. फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस पाहिजे आणि मॅक्सिमम प्रॉब्लेम हे सॉल्व्ह केले पाहिजेत. ह्याच्यापेक्षा काही नाही. माझ्याकडून एक स्लिप ऑफ टंग झालेली आहे. मॅथ्समध्ये 50 क्वेश्चन्स आहेत, मी 100 असं म्हणलं, 100 मार्क्स आहेत. ठीक आहे, तर 50 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, 100 मार्क्स आहेत. ओके, तर आय थिंक दिस मच इज सफिशियंट. हॅलो, हॅलो, विद्यार्थ्यांना काही डाऊट असतील तर त्यांनी त्यांचा माईक अनम्यूट करून विचारायचे आहेत. काही क्वेश्चन्स असतील तर. कुणाला काही डाऊट्स आहेत? माझा व्हॉट्सअपवर टाकू द्या. डाऊट्स काही असतील तरी मी सांगतो. आय कॅन गिव्ह माय व्हॉट्सअप नंबर टू देम. ओके ओके. 940 टाकताय का? हा, इथेच टाक. So please note down sir's WhatsApp number and you can ask if you have any doubts or any problem. any problem, or you can contact on this number. मला वाटतं सगळ्या उपस्थित विद्यार्थ्यांनी हा नंबर नोट डाऊन करून घेतलाय. तर सरांनी आपल्याला अतिशय कमी वेळात अतिशय छान मार्गदर्शन केलेलं आहे. कन्सेप्च्युअल लर्निंग म्हणजे काय, प्रत्येक कन्सेप्ट कसा क्लिअर करून घ्यायचा ह्याच्याविषयी पण त्यांनी बरंच सांगितलंय. इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्हचे कन्सेप्ट आपले क्लिअर केले. तर आजच्या कार्यक्रमाचे परत एकदा. Okay, if you have any doubts, students, you can contact sir on this number which is displayed on the screen. Okay, 9404 550 743. Please note down the number. एका मुलाने विचारले, सर, हाऊ the percentile is calculated? So sir will answer afterwards. On this number you can contact Sarvesh Kulkarni. Okay. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक मसलेकर सर यांनी अतिशय कमी वेळात आपल्याला हे लेक्चर घेण्यासाठी होकार कळवला आणि हे लेक्चर आजचं संपन्न झालं. त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय मोलाची माहिती मिळाली आणि सगळ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईलच. आणि त्या सरांनी ते सगळे विद्यार्थी फॉलो करतील, त्याचे मायक्रो नोट्स काढतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते.
आणि सरांचे एजी पाटील परिवारातर्फे मनपूर्वक आभार मानते. आपल्या कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर एम ए चौगुले सर, प्राचार्य डॉक्टर एस ए पाटील सर, उपप्राचार्य डॉक्टर व्ही व्ही पोद्दार सर यांचेही मी आभार मानते. कारण ज्या ज्यावेळी आम्ही असे उपक्रम सादर करायला घेतो त्यासाठी त्यांचा पूर्ण पाठिंबा असतो, सपोर्ट असतो आणि त्यांच्या सपोर्ट शिवाय आम्ही हे करू शकत नाही. त्यांच्या खंबीर सपोर्टसाठी मी त्यांचेही आभार मानते. तसंच हा कार्यक्रम ज्यांच्याशिवाय होऊ शकणार नाही असे सर्व उपस्थित विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचेही मी एजी पाटील परिवारातर्फे आभार मानते. सर्व प्राध्यापक वर्ग, प्राध्यापकेतर कर्मचारी वर्ग यांनी या लेक्चर होण्यासाठी मदत केली आणि त्या सगळ्यांचेही मी आभार मानते आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. नाउ यू कॅन लीव द मीटिंग.